मित्रांनो, राम राम, नमस्कार आणि सर्वांना रामकृष्ण हरी. आज एकादशी आहे, त्यामुळं जास्ती काही मी या लोकावरती त्या टोकाला जाऊन बोलणार नाही. बघा, देवाभाऊनं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवाभाऊनं एका दोनच शब्दामध्ये उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिली. आता उद्धव ठाकरे म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असं नाव, एक मगरुरी, एक अहंकार, एक प्रश्न पडलाय की आता यांना काहीच नको आहे, पण 1996 मध्ये यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. आता काल एक यांच्याच मंत्र्यानं जुन्या एक हा खुलासा केलाय. आता त्याहून पुढे जाऊन अलीकडल्या काळामध्ये ज्या वेळेस बघा ज्या काही जाळीदार टोप्या आहेत त्या टोप्यासुद्धा पाहून घ्या. ज्या गावामध्ये किंवा ज्या मोहल्ल्यामध्ये त्यांची संख्या कमी असेल ना, त्या ठिकाणी ते शांत आणि संयमानं घेतात. पण ज्या ठिकाणी ते बहुसंख्य असतात त्यावेळेस मात्र ते कधीच संयमानं घेत नाहीत. त्यांना कळत नाही आपण करतोय काय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेसही आणि ज्यावेळेस ते मुख्यमंत्री पदावरून पदच्युत झाले त्यानंतरही जी काही वक्तव्य होते, जी काही भाषा होती, ही भाषा महाराष्ट्राने विसरली नाही मित्रांनो. एकतर तू तर राहशील आणि नाहीतर मी तर राहील म्हणून त्या मंचावर खडकावून बोलणारे उद्धव ठाकरे सगळ्यांनी बघितले. आणि शिंदे साहेब असतील, देवाभाऊ असतील, ते चुरगुट ढेकून काय कुठल्या थराला जाऊन हे लोक त्यावेळेस वक्तव्य केले हेही बघितलं. आणि त्याहूनही पुढे जाऊन निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून एक नौक्या आपल्या पोराला कुठलाच अनुभव नाही आमदार बनवून त्याला डायरेक्ट कॅबिनेटमध्ये पाठवलं गेलं. ते मुख्यमंत्री सगळ्यांनी बघितलेले आहे. आणि त्याहून पुढे जाऊन नारायण राणे जेवत असताना त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं. आता त्याहून पुढे जाऊन कंगना राणावतला त्यांनी अटक केली, त्यांचं घर उद्ध्वस्त केलं. कितकी चितळे असतील असे म्हणजे कित्येक काही उदाहरण आहे सांगतो. काही लोक तर पुढे आलेच नाहीत. काही लोकांना ते आतल्यात झुरून काय लोक मेले शिवसैनिक. जे खरे निष्ठावंत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी शिवसैनिक आहेत त्यांनी कधीच उद्धव ठाकरेंना समर्थन दिलंच नाही मित्रांनो. मनोहर जोशींच्या द्वेषापोटी ह्या सगळ्या टग्यांनी त्या सभेमध्ये स्टेजवरनं जोशी सरांना बेइज्जत करून त्यांच्या विरोधामध्ये नारे लावून त्यांना खाली उतरावलं, घरी पाठवलं. त्याचा श्राप जो आहे, हे श्राप हे कुटुंब, हे नेते भोगत आहे. आता पहिलं 40 गेले, 12 खासदार गेले, आता परत 6 खासदार गेलेत. 6 खासदार असे गेले की यांची गॅरंटी त्यांनाच नव्हती. आणि आता उद्धव ठाकरेंची अवस्था अशी आहे की संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे स्वतः संजय राऊत हे फुटायला तयार आहेत, पण यांना तिकडं घ्यायलाच कोण तयार नाही, अशी यांची अवस्था झाली आहे. म्हणून इनडायरेक्टली संजय राऊत म्हणतात की शरद पवारांनी, ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये सामील व्हावं, विलिनीकरण व्हावं. पण ते हेच वाक्य उद्धव ठाकरेंना बोलू शकत नाहीत की आपले जे उरलेले सेना काय आहे ते आपण इथं जमा करून टाकू काँग्रेसमध्ये. म्हणजे हे असं झालंय सध्या फक्त बोटावर मोजण्या एवढे लोक यांच्याकडे उरलेले आहेत. आता नितेश राणे तर काल बोलताना बोलले होते की उद्धव ठाकरे हा गट नाही, तो बचत गट आहे. म्हणजे जेवढे त्या गटामध्ये लोक असतात त्याहूनही कमी लोक यांच्याकडे आहेत असं राणेंनी बोललेलं आहे. पण हे सगळंच काही वाटलं नाही, सगळे बोलणारच आहेत. उद्धव ठाकरेंचा जो काही आहे सगळं काही आता गेलेलं आहे. मग या ठिकाणी देवाभाऊनं जे काही तिथं वक्तव्य केलेलं आहे, वक्तव्य का होतं. आता बघा 6 तर खासदारी गेलेली आहेत. कारण काय आहेत? कारण तेच नाकर्तेपणा यांचा, नेतृत्वामध्ये दोष, नाकर्तेपणा, वेळ न देणं, हेच कारण आहे सगळे.
त्यावेळेस 40 फुटले, त्यावेळेस पण तेच कारण होते. आता हे 6 आले, त्यावेळेस हे कारण हेच आहे. मग तिथं उद्धव ठाकरे यांनी त्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन चेहरा आणला होता. तो चंदन शिवे नावाचा दंगलकार म्हणून काहीतरी कवी आहे तो. त्या कवीनं आतापर्यंत आपल्या देवी देवतांची आयमाय काढली होती. शिव्या म्हणजे ते आमचे जे दैवत आहेत पांडुरंग, त्यांना तो पांड्या म्हणतो. अशा माणसाला त्यांनी आमंत्रित केलं त्या ठिकाणी 60व्या वर्धापन दिनामध्ये. ते आमंत्रित केले संजय राऊतांनी. म्हणजे काही दिवसापूर्वी शिवसेना बरबादीचा खेळा सुषमा अंधारेंच्या नावानं ठोकला होता. आता शेवटचा खेळा मारलाय त्या चंदन शिवे नावाच्या व्यक्तीच्या भाषणाने. म्हणजे शिवसेनेमध्ये फक्त हिंदू द्वेषी लोक भरले गेले आणि त्यामध्ये उद्धव साहेबांचं असं भाषण होतं. ते भाषण कम कॉमेडीची जत्रा होती. त्यात ते बोलले वडापावून ते वडापर्यंत गेले, वडा ते पारंब्यापर्यंत गेले. त्यांच्या बुद्धीची आम्हाला कधी कधी क्यू येतेच असो, पण तिथं त्यांनी भाषणामध्ये बोलले होते, माझ्यावर होत असलेला जर आरोप खरे असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा, मी या क्षणी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार होतो. जर यांच्या मनामध्ये जर एवढं स्वच्छ असलं असतं, त्यांचं मन असं असलं असतं, जर ते मुख्यमंत्री पदाकरता आपली जी नैसर्गिक युती आहे ती तोडलीच नसते, ते भाजपपासून ते वेगळे झालेच नसते. आणि त्यावेळी जर महाराष्ट्रामध्ये खरंच फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात कुणी केली असेल तर ती सुरुवात माननीय उद्धव साहेब, माननीय शरद पवार साहेब ह्या दोघांनी केलेली आहे. म्हणजे आम्ही तुमच्या युत्या फोडू शकतो, आम्ही हिंदूंचे मतं घेऊन मोदींच्या नावावरती ह्या सगळ्यांच्या नावावरती मतं घेऊन आम्ही नंतर हे सरकार पाडून आम्ही काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करू शकतो. जर ही खुद्दारी असेल तर एकनाथ शिंदेने केलेली गद्दारी कसं असू शकते मित्रांनो. मग हे सगळं या लोकांनी केलंय. आता यांच्याकडे लोकसभेतले मनुष्यबळ गेलं, 6 गेले, 3 उरले. विधानसभेतले 12-14 राहणार आहेत. नगरसेवकाची बोंब हेच आहे. आता पक्ष रिकामा झालाय, यांचा फॅमिली बिझनेस सुद्धा आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे उरला सोरल्याला. मग एवढं झाल्यावर यांना कळलंय आता मी याचा राजीनामा द्यायला तयार आहे. कधी? ज्यावेळेस पक्षामध्ये काहीच उरलं नाही, खणखणाट झाला पक्षामध्ये, त्यावेळेस हे एवढा मोठा त्याग करायला तयार आहे. यांनी ते 40 आमदार यांच्याकडे असताना त्याग हा केला नाही. स्वतःच्या खुर्चीकरता या माणसांना फोन बंद केला होता. देवाभाऊ यांना फोन करू थकून गेले होते. आता म्हणतात की मी राजीनामा द्यायला तयार आहे. ह्या सगळ्यावरती एका शब्दामध्येच 2 शब्दामध्येच देवाभाऊनं सगळे यांची किती लायकी काय आहे दाखवलेली आहे. ओसाड गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं किती योग्य आहे. म्हणजे म्हणतात ना, शालीमध्ये जोडे कसे मारायचे हे यांच्याकडनं शिकावं देवाभाऊकडनं. देवाभाऊनं सुसंस्कृतपणे अतिशय छान शब्दामध्ये यांची जी दाखवलेली आहे. आता ओसाड गाव उरले, गावात काहीच नाही, 3-4 लोक आहेत. म्हणजे 3-4 लोकांचा पक्षप्रमुख होऊन करायचे काय? गावामध्ये फक्त 3-4 लोक आहेत, 3-4 घरं आहेत. याचा सरपंच म्हणून किंवा पाटील म्हणून मिळवून काय भेटणार आहे का? नाही मान भेटत, नाही धन भेटत, काहीच नाही भेटत. मग अशा वेळी तो पाटील राहिला काय न राहिला काय, काही फरक पडणार आहे का? हे असं देवाभाऊ या ठिकाणी सांगायचं. तुमचं एकूणच या सगळ्या बाबावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.